सांगलीतील बामणोली येथे असणाऱ्या मायाका नगर येथे धारधार शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मृत्यू झालाय। राहुल मोहन नाईक असं मयत तरुणाचं नाव आहे। तर नाईक यांनी केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे। जखमींना सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मयत राहुल नाईक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। नाईक हा मायाका नगर येथे आज दुपारी थांबला होता। यावेळी त्याच्या ओळखीचे असणारे दोघे जण त्या ठिकाणी आले। त्या संशयितांनी पूर्व वैमनस्यातून वाद घालण्यास सुरुवात केली। पुन्हा त्यानंतर मायाका नगर येथील अंगणवाडी समोर रस्त्यावर मयत राहुल त्याचा भाऊ दीपक हे गेले। तेथे वाचाबाचीचं रूपांतर धारधार शस्त्राने हाणामारीत झालं। यात राहुल नाईक याच्या पोटात आणि शरीरावर धारधार शस्त्राने वार झाला। अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला। तर त्याचा भाऊ दीपक नाईक आणि मारेकरी गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। मयत व संशयित हल्लेखोर दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमी आणि मयत नाईक यांना सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे।